बायकोच्या गोष्टी नवरा ऐकतो सासूची सून ऐकत असतो नाही ऐकत म्हणतो नाही नाही. Yeah, the products are very nice and very unique. Yeah, so this is like we started as a social cause. So सगळ्यांना माझा नमस्कार. आज मी आले आहे भीमतडीच्या यात्रेमध्ये. तर यावर्षी काय सुंदर लुक दिला यात्रेला, पूर्ण गावामध्ये आल्यासारखं वाटतंय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथे मी तुम्हाला सगळे शॉप दाखवणार आहे. खूप युनिक प्रोडक्ट आहे. सगळ्यात आधी आपण नंदी बैलाचा खेळ बघणार आहे. त्याच्यामध्ये त्याला कसे प्रश्न विचारता आणि तो कसे उत्तर देतो नक्की बघा. भीमतडी यात्रात नंदी आलेला आहे. लोकांना खेळ गंमत मजा दावायला आलेला आहे. दूध प्यायला आलाय, मिरिंडा थम्सअप प्यायला आलाय का नाही म्हणून सांगा तो बाबा तो. अरे या भीमतडीत लोकांना भेटायला आलाय, आशीर्वाद द्यायला आलाय, लोकांना खेळ दावायला आलाय. देवाचा बैल म्हणावं, शिर्डी साई बाबाला आलाय, शिर्डीचा बैल म्हणावं नको म्हणतो नको. अरे आळंदीला कार्तिक वाडीला माऊलीचा नंदी म्हणायचं, बाळू मामाचा नंदी बैल म्हणू का नको बाबा नको म्हणतोय. नंदी बोलायचं महादेवाचा, शंकराचा नंदी म्हणायचं, डोंगरावरल्या महादेवाचा नंदी बैल म्हणू का नंदी म्हणायचं. त्या मित्राची गोष्ट मित्र ऐकतो, सासूची सून ऐकत असतो नाही ऐकत म्हणतो नाही नाही. अरे भाऊ भावाचा ऐकतो का, भाऊ भावाचा ऐकतो का नाही म्हणून सांगा तो नाही नाही नाही. अरे बायकोच्या गोष्टी नवरा ऐकतो, बायकोच सांगावं नवऱ्याने ऐका. बायकोची गोष्ट नवरा ऐकतो तेव्हा 3 बार जेवण मिळतो. बैलाची फक्त मक्याचे कणीस वापरून किती सुंदर असं ख्रिसमस ट्री बनवलं इथे. आणि एंट्रीलाच सगळ्यांच्या स्वागतासाठी इथे छान असं सनई वाद्य आहे जे आता बघायला पण मिळत नाही. या असे शोपीस मी पहिल्यांदाच बघितले जे आपली मराठी संस्कृती दाखवतात, ज्याच्यामध्ये आहे गोंधळी, वारकरी संप्रदाय आहे, शेतकरी राजा आहे. सगळे जेवढे पण आपले सण असतात ते सगळे त्यांनी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपली संस्कृती टिकून राहावी. तर मी तुम्हाला इथे दाखवते काय काय प्रकार आहेत. इथे हा कुंभार आहे, चांबार आहे जो बुटं शिवायचं काम करतोय, चप्पल शिवायचं काम करतोय. तिकडे कुंभार आहे, हा शेतकरी आहे आणि तिथे शेतात काम करणारी बाई आहे. असं छान दाखवलं आहे त्यांनी. इथे जातेवरती दळणारी बाई बसली आहे जी जातेवरती दळते, जी संस्कृती जेणेकरून टिकून राहावी. तर आता मी तुम्हाला यात प्रकार दाखवते, खूप सुंदर आहेत आणि याची होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी कॉन्टॅक्ट नंबर देईन. इथे सगळे आपल्याला घरगुती बनवलेले मसाले मिळत आहेत. बचत गटाचा एक प्रयोग आहे हा. याच्यामध्ये होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे, पनीर, सगळ्या भाज्यांचे, हॉटेल स्टाईल भाज्यांचे मसाले वगैरे अवेलेबल आहेत. चटण्या पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कढीपत्त्याची, शेंगदाण्याची चटणी, अशी भरपूर चटण्या आहेत. ऑनलाईन पण आपल्याला मिळू शकतात. झरिया पुणे म्हणून हा ब्रँड आहे. याच्यामध्ये सगळे हाताने बनवलेल्या पर्सेस मिळतात आपल्याला, ज्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे पाऊच आहेत जे फक्त 60-70 रुपयापासून सुरुवात आहे. मोबाईल कवर्स आहेत या प्रकारचे घरी बनवलेले. बचत गटाचा हा एक प्रयोग आहे. छोट्या छोट्या पर्सेस आहेत आणि हँडमेड बॅग्स आहेत, पेपर बॅग्स, कॅन्डल्स आहे हँडमेड, गार्गी दाखवते. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. हँडमेड किचनसुद्धा आहेत ज्यांची किंमत आहे 50 रुपये. हे पण ऑनलाईन अवेलेबल आहेत.
ह्या कॅन्डल्स पण मस्त आहेत, ज्या आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. बर्थडे पार्टीजमध्ये, ॲनिव्हर्सरीजमध्ये हे पण ऑनलाईन अवेलेबल आहेत. इथे काय सुंदर कलेक्शन आहे ना, सगळं लाकडीचं आहे, सगळे लाकडी भांडी वगैरे अवेलेबल. हा वुडन क्राफ्ट आहे, कोलकाताचा ब्रँड आहे. ग्लासेस आहे, चमचे आहे, सगळ्या प्रकारची भांडी आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. पॉलिश पण मस्तपैकी केलेली आहे त्याला. मी वुडनमध्ये खरं सांगते एवढी व्हरायटी कधीच कुठे पाहिलेली नाही जेवढी व्हरायटी इथे आहे. सगळ्या प्रकारचे चमचे आहेत, खलबत्ते आहेत, सगळ्या प्रकारच्या वाट्या, बाउल्स, सगळ्या प्रकारचे हँडमेड ट्रेज आहेत, प्लेट्स आहेत, खाच्याचे डिशा आहेत, जे गोलमध्ये आहेत, स्क्वेअरमध्ये आहेत. खूप सुंदर व्हरायटी आहे. हे पण आपण ऑनलाईन मागवू शकतो आणि याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे. डायनिंग सेट पण याच्यामध्ये अवेलेबल आहे. चॉपिंग बोर्ड तर खूप जाड आहे, खूप छान आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. इथे मला सगळ्या युनिकच वस्तू बघायला मिळाल्या. खणाची डायरी कधी पाहिली नव्हती, ती इथे बघायला मिळाली. पूर्ण खणाचं कवर आहे तिला. इथे सगळ्या खणाच्या वस्तू मिळत होत्या आणि इतकी सुंदर दिसत होती ती खणाची डायरी. त्यात एवढे प्रकारचे आहेत आणि हे पण आपण ऑनलाईन मागवू शकतो. हे पण काहीतरी युनिक आहे बरं का. याच्यामध्ये किचन्स आहे जे ऑनलाईन मिळू शकता. शूज पण वेगळ्याच व्हरायटीचेच आहे आणि दृष्टांना लागो म्हणून ज्या प्रकारच्या वस्तू असतात त्या इथे अवेलेबल आहे. किचन त्यातच आहे, किचनचे प्रकार आणि युनिक होतं सगळं काही. बो वगैरे, क्लिप्स. हा सिल्वर ज्वेलरीचा ब्रँड आहे, मोहो सिल्वर ज्वेलरी फ्रॉम मुंबई. मंगळसूत्रे बघा काय मस्त आहे, सरस्वतीचे जे असतात तसे आहेत. इथे मला रिंग्स जास्त युनिक वाटले आणि जे सरस्वतीचं मंगळसूत्र आहे ना ते पण प्युअर सिल्वरमध्ये होतं. इथे सुंदर अशा मातीच्या वस्तू तयार केल्या ज्याच्यामध्ये हळदी कुंकाची कोयरी सुद्धा आहे. चूल आहे जी आपण किचनमध्ये ठेवू शकतो पूजेसाठी. बाप्पाचा झोका किती छान आहे आणि दही लावण्यासाठी पण सुंदर अशी भांडी आहेत, वाटे आहेत, मस्त आहे. गार्गीने इथे मस्त मडकं घडवायचा एक्सपिरियन्स घेतला. तुम्ही पण बघा किती छान वाटतं घडवताना. इथे बघा काय सुंदर बनवत आहेत ते. टोपली वगैरे बनवत आहेत ज्याच्यामध्ये आपण चपात्या वगैरे ठेवू शकतो. आणि आधी टोपल्यांमध्येच चपात्या ठेवायचे, आता डबे निघालेत. पण याच्यामध्ये जर कधीही चपात्या तुम्ही ठेवल्या त्याला घामही येते आणि राहतात पण एकदम छान. तर एवढे प्रकार त्याच्यामध्ये अवेलेबल होते, एवढे डिझाईन्स त्याने केलेल्या होत्या, तिथेच बसवून त्यांनी बनवलेल्या होत्या. इथे सगळे ऑथेंटिक होतं. खणापासून तयार केलेली ज्वेलरी, तोरणं, नेकलेसेस, सेट सगळं अवेलेबल होतं. तर इथे बघा सगळ्यात आधी नेकलेस आहे जे फक्त खणाच्या साड्यांपासून बनवले, कॉटनच्या साड्यांपासून. इथे ही तोरणं आहे सुंदर अशी. ही इयरिंग्स आहे, हे पण कापडचेच आहे, खणाचेच आहे. फ्रेम्स आहेत. नंतर मग हे सेट्स आहे, ज्वेलरी सेट. हे पण तुम्ही ऑनलाईन घरी बसून मागवू शकता. जे किचनमध्ये आपण मॅग्नेट्स लावतो फ्रीजला, ते मॅग्नेट्स इथे अवेलेबल होते. यांची स्टार्टिंग रेंज होती फक्त 100पासून. तर खूप सुंदर असे मॅग्नेट्स होते इथे. हे सगळे आपण फ्रीजला किंवा मग किचनमध्ये जिथे पण मॅग्नेट लावता येईल तिथे आपण लावू शकतो. सुंदर असे मॅसेजेस होते त्याच्यावरती. की होल्डर्स होते. वॉच आणि पेन स्टँड पण आहे. मिरर आहे. तर हे पण ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. इथे आपल्याला गोधडी मिळते. ही आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो आणि आत्ता थंडीमध्ये जास्त कामात येणारी वस्तू आहे ही. इथे काठपदराच्या साड्यापासून बनवलेल्या फ्रेमसुद्धा आहे. किती सुंदर बघा. हम्पी ब्रँड आहे, थेट कर्नाटकामधून. इथे जेवढ्या पण वस्तू आहेत सगळ्या बनाना फायबरपासून बनवलेल्या आहेत. तर मग हे जे सगळं आहे ते बनाना फायबरपासून बनवलेलं आहे. हे पण तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ज्याच्यामध्ये ट्रेज आहेत, परत बास्केट्स आहेत, फ्रूट बास्केट, व्हेजिटेबल बास्केट. बेस्ट फ्रॉम वेस्ट आहे आणि सगळं हँडमेड आहे. फ्लावर पॉट्स इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला क्राफ्ट्स बघायला भेटतील इथे. नंतर मग हॅट्स आहेत, फ्लावर पॉट्स छोटे छोटे आहेत आणि मॅट्स आहेत ज्याच्यावरती आपण बसू शकतो. हेही सगळं तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात.
पण एक बचत गटाचा प्रयत्न आहे जिथे त्यांनी पूर्ण खादी कॉटनमध्ये बॅग्स बनवले आहेत. क्वालिटी रुचिरा मनियारचा आर्ट आहे ज्याच्यामध्ये नेकलेसेस आपल्याला मिळत आहेत आणि त्यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट करायचा प्रयत्न केला आहे. जे वॉलपेपर्सचं लेफ्ट ओव्हर असतं ना त्याच्यापासून त्यांनी क्राफ्ट्स बनवले. इथे एन्व्हलप्स वगैरे सगळे त्यांचे लेफ्ट ओव्हरपासून बनवलेले आहेत हे दिसत आहेत हे. आणि पूर्ण स्टोनचे ज्वेलरी आहे. तर मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. मला युनिक वाटलं म्हणून मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. Ma'am, hello ma'am, how are you? Hi, I'm good. I'm Ruchira Manyar. I have a stall, Water Lily, in this Bhimthadi Jatra. This is the first time I'm displaying my products. I make products from waste wallpaper. जो wallpaper के catalogs अपने पास में आते हैं वो waste हो जाते हैं एक बार अगर wallpaper का ट्रेंड चला गया तो हम वो wallpaper के ट्रेंड वो लेते हैं, उनकी कटिंग करते हैं, उनसे ट्रे बनाते हैं और जो ट्रे का लेफ्ट ओवर बचता है उनसे हम ये एनवेलप्स बनाते हैं. एंड these envelopes are used for gifting. Okay, best from best. Yeah, best from waste. And then we also make ये जो ज्वेलरी हम बनाते हैं हम उसके लिए सारे जो अंडर प्रिविलेज वुमेन है उनको हम वर्क कराते हैं. हमारे ग्रुप है उनको देते हैं, वो बनाते हैं हमको देते हैं और हम फिनिशिंग करते हैं यहाँ सेल पर. और ये कौन सा which material you use? This is mother of pearl. So I have mother of pearl, coral, then stones and shells. So ऐसे सब natural product use करके हम ये माला बनाते हैं. And if anyone wants order online, then how So I have an Insta page and a website also, and I have my number also. So my Insta page is Ruchira Manyar. So basically I'm an artist. So I paint also and I do this work also. Yeah, the products are very nice and very unique. Yeah, so this is like we started as a social cause. So we will try to promote it more and more so that we can help others. Sure, we will also share this video. Yeah, thank you for so the much. information. Thank you so much. Thank you. ही खेळण्यांचं आहे पूर्ण. आणि इथे पण ह्या टॉईज बघा किती सुंदर हँडमेड आहे, सगळ्या कपड्यापासून बनवलेले आहेत. तर खूप युनिक वस्तू भेटतात मला या जत्रेमध्ये. ही पण एक ट्रान्सजेंडर कमिटी आहे जी स्वतः रोपं औषधी झाडं विकत आहेत. तर यांना एक सपोर्ट म्हणून मी हा छान व्हिडिओ केला आहे, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे. तर यांचं पण सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. कसं आयडिया मिळाली तुम्हाला हा व्यवसाय करावा म्हणून? प्लांट शोधत होते तेव्हा मला भेटत नव्हते नॉर्मल नर्सरीमध्ये. तर मी नंतर खूप शोध घेतल्यानंतर जिथून मला भेटले मग मी त्या घरीच म्हणजे आमचं फार्म आहे तिकडे उगवायचा प्रयत्न केला आणि तिथे ते उगले आणि आपल्या वातावरणात हे सर्व टिकतात आणि आपण याचं घरीही कल्टिवेशन करू शकतो. आणि जसं मला त्रास झाला आणि मला जसं इन्फॉर्मेशन भेटली बाहेरून तर तसं लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी हा व्यवसाय चालू केला. आणि चॅलेंजेस काय काय आले तुम्हाला? प्रॉब्लेम काय काय येत होते विकताना वगैरे? काही प्रॉब्लेम आले का? प्रॉब्लेम तरी मला सुरुवातीला झाडं वगैरे शोधण्यात खूप प्रॉब्लेम झाला कारण एकाच ठिकाणी मला सर्व झाडं नाही भेटली. मला सर्व जागेवरून शोधून आणावे लागले कारण हे सर्व आयुर्वेदिक झाडं असल्यामुळं ते लवकर आपल्याला भेटत नाही आणि आयुर्वेद खूप लुप्त होत चाललं आणि झाडं पण लुप्त होत चाललं. त्यामुळे सुरुवातीला कलेक्शन करण्यासाठी प्रॉब्लेम आला. नंतर मग मी स्वतःचं फार्ममध्येच कल्टिवेट करायला चालू केल्यामुळे इतका आता काय प्रॉब्लेम. मग तुम्ही एकट्याच आहेत की तुमची टीम आहे सोबत? ओके, आमचे 5-6 लोक आहेत. आम्ही मिळून काम करतो तिकडे. आमची संस्थाही आहे मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट जे ट्रान्सजेंडर लोकांसाठी काम करते. तर त्यांच्या मार्फत आम्ही आज इथे भीमथडीमध्ये स्टॉल लावलेला आहे. तर आमची संस्था अंतर्गत आम्ही हे काम चालवतो. आणि तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे करताय प्रोडक्टची? महाराष्ट्रात आपल्याला डिलिव्हरी भेटेल. महाराष्ट्राच्या आउट ऑफ महाराष्ट्र अजून अवेलेबल नाही. आम्ही करतोय ट्राय पण महाराष्ट्रात एक सपोर्ट म्हणून तुमच्यासाठी आम्ही तो व्हिडिओ काढलाय आणि पोस्ट करू आम्ही. थँक्यू. इथे आपण जे देवघरामध्ये वस्तू ठेवतो ना त्या वस्तू अवेलेबल होत्या जसं की शंख आहे, कासव आहे. तर खूप सुंदर अशी घडण केलेली आहे सगळ्यांची. तर शंख वगैरे पण खूप सुंदर होते, हे अवेलेबल आहे तिथे. त्याच शॉपमध्ये आपल्याला वारली पेंटिंगचे पेंटिंग्स पण दिसतात जे वरती हँग केलेले आहे. तर सुंदर अशी वारली पेंटिंग आहे इथे. इथे गार्डनमध्ये जे डेकोरेशन करण्यासाठी आपण यूज करू शकतो अशा वस्तू आहेत इथे. जसं काय हे वॉल हँगिंग्स आहेत जे आपण गार्डनमध्ये यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल गॅलरीमध्ये टेरेस गार्डन, टेरेस गॅलरी त्या टाईपमध्ये. स्टॅच्यूज आहेत, हे सुंदर असं वॉश बेसिनसारखं वाटलं मला. आणि गणपतीच्या मूर्ती आहेत खूप सुंदर सुंदर. परत हे सगळे वुडन हँडीक्राफ्ट आहेत. हे जे आहेत ते पेपरचे इयरिंग्स आहेत, पेपरपासून बनवलेले इयरिंग्स. नेकलेसेस पण आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये आपल्याला लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी मस्त अशा वस्तू मिळत आहेत जे एकदम अँटिक आहेत आणि सुंदर आहे, युनिक आहे. देवघरात पण ठेवण्यासाठी कासव खूप सुंदर आहे तिथे.
हे बघू शकतात तुम्ही किती सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीजमध्ये गणेशाच्या मूर्ती आहेत, हत्ती आहेत का. इथे आपल्याला कोल्हापुरी चप्पल मिळते. सेल होता महिला बचत गटाचा 600 रुपयामध्ये कोणतीही चप्पल घ्या. सुंदर अशी कोल्हापुरी चप्पल, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स मस्त होते. नेक्स्ट हे रोपं आहेत जे त्यांनी एका नर्सरीसारखा सेटअप केला इथे आणि ही रोपं थेट आपल्याला शेतीतून मिळत आहेत, जे नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहे. आणि ह्या रोपांना काही रोपांना फळंसुद्धा आलेली आहे. इथे टमाटे आहेत छोटे छोटे आणि सुंदर असं त्यांनी मटका सजवला आहे ज्याला सगळ्या प्रकारच्या डाळी लावल्यात. वाटत नाही का ती सजावट केलेली, पेंटिंग केल्यासारखं वाटतं आहे. आणि ह्या सगळ्या डाळींची इथे माहिती दिलेली आहे. तर हे पण छान सेटअप केला होता त्यांनी. हा सेक्शन होता महिला बचत गटाचा, घरून चालणारा व्यवसायाचा, जिथे सगळं घरून ते वस्तू बनवून विकत असतात. ज्याच्यामध्ये हे सांडगे आहेत जसे की कोथिंबिरीचे, पालकाचे, भोपळ्याचे सांडगे आहेत इथे सगळ्या प्रकारचे. हे आपल्याला ऑनलाईन मिळतात. आपण ऑनलाईनही ऑर्डर करू शकतो या सांडग्यांची. महिलांनी बनवून आणलेले पापडसुद्धा होते, नागलीचे, तांदळाचे. ही हळद आहे, थेट शेतातून आलेली आहे. आलं आहे, ड्रायफ्रूट्स पण त्यांनी आणलेले होते जसं की मनुके आहेत, आवळा कँडी आहे. हे सगळं महिला बचत गटाचं होतं. इथे ज्योतिष बसलेले आहेत जे भविष्य सांगताय प्रत्येकाला. 100 वर्ष टिकणाऱ्या बासऱ्या कधी बघितल्या आहेत तर या बासऱ्या 100 वर्ष टिकतात. अलगूज लाकडापासून बनवतात. नंतर मग एवढं फिरल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही फूड फेस्टिवलमध्ये आलो. तिथेच दुसऱ्या सेक्शनला खाद्य महोत्सवकडे. आणि सगळं घरचं जेवण होतं. सगळ्या महिला होत्या ज्या स्वतः स्वयंपाक करत होत्या. तर इथे सगळं असं सेटअप केलं होता खाण्यासाठी. सगळ्या प्रकारचे पदार्थ होते अवेलेबल, कांद्याच्या भजीपासून तर पुरणाच्या मांड्यापर्यंत. आम्ही ही थाळी घेतली होती ज्याच्यामध्ये मासवडी होती एकदम क्रंची आणि मस्त, आळूच्या वड्या होत्या, बाजरीची भाकरी होती, पापड आणि भजे होते मुगाच्या डाळीचे. प्रत्येकाने असे स्टॉल मांडले होते आणि तिथे मनोरंजनासाठी एक डान्स पण होता. सगळ्या महिला गटाच्याच बायका आहेत ज्यांनी स्वयंपाक करायला सुरुवात केली. बाजरीच्या भाकरी एका साईडला आणि एका साईडला वांगे भाजताय भरतासाठी. पुढे गेल्यानंतर लगेच आपल्याला मांडे दिसतात, पुरणाचे मांडे जे गावाकडे अजूनही चालतात. आणि इथे एक मांडा 120 रुपयाला होता, पण खूप छान चव होती त्याची. ही पुरणाचे मांडे किती मेहनत लागते ना करायला. ते किती सुंदर बनवलं यांनी, 5 मिनिटात मांडा. हे नॉनव्हेजचं सेक्शन आहे. नॉनव्हेज आणि व्हेजचं सेक्शन वेगवेगळं त्यांनी केलेलं होतं, सेपरेट ठेवलेलं होतं. इथे नागलीचं पीठ मिळत होतं ज्याच्यापासून आपण इडली बनवू शकत होतो, रेडी मिक्स, ज्याच्यामध्ये फक्त पाणी टाकून इडली करायची होती. तर मी करून बघितली आणि मस्त पण झाली. मी घेऊन गेली होती हे. इथे आपण त्यांना नाव सांगायचं आणि ते खुणा करून समोरच्याला सांगतात आणि समोरच्याला ते ओळखायचं असतं. तर आम्ही इथे गार्गी नाव सांगितलं होतं जे ते खून करून समोरच्याला सांगतंय. बघू आता समोरचा ओळखतो की नाही. मी इथेच आता माझा व्लॉग संपवते. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.